तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या निर्जल चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट दुर्घट भवसिंधु तरण दुर्घट भवसिंधु 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 तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तरण दुर्घट भवसिंधु भवसिंधु तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट निर्जल संकट काही बुद्धिमान माणसं प्रश्न विचारतील, महाराज का म्हणतात बरं देवाचं भजन करा, का म्हणतात? त्याचं कारण आहे, जीवनामध्ये येणाऱ्या संकटांवर जर मात करायची असेल तर तुमच्याकडे नामस्मरणाचं पुण्य लागतंच. त्या संकटावरती तुम्हाला मात करता येते. त्याच्या चिंतने निर्सेल संकट, संकटांवर विजय मिळवता येतो. त्याची दुसरी बाजू सांगू का? थोडी शिट्टी मारताय. त्याची दुसरी बाजू सांगू का? बस. त्याची दुसरी बाजू अशी आहे
की ज्या वेळेस तुम्ही नामस्मरण स्वीकारताना त्याच दिवशी तुमच्या विचारांची उंची वाढलेली असते आणि अविचारी माणसं तुमच्या जवळ येण्यासाठी घाबरतात. या जीवाचं पतन त्यावेळेस होतं, लक्षात ठेवा, ज्यावेळेस अविचारी अधिकारी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. माणसाची प्रगती त्या दिवशी होते ज्यावेळेस विचार संपन्न आणि बुद्धिमान माणसामध्ये तो उठतो आणि बसतो. म्हणून सांपत्तिक श्रीमंत होण्यापेक्षा विचाराची श्रीमंती स्वीकारा असं मी का म्हणतोय, त्याचं कारणच आहे. जर विचारानं दरिद्री असणारी माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील ना, त्याचा काय परिणाम होतो तुम्ही वर्तमानपत्र वाचताना, म्हणजे आजची घटना तुमच्या लक्षात आहे ना, ही अनाधिकारी माणसं जवळ सांभाळण्याचं कारण आहे. अरे ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशीच माघारी यावं लागलं बिगर नवरीचं. कळलं का मी काय म्हणतोय ते? एका नामवंत मंत्र्यांना आज त्या ठिकाणी बुद्धिसंपन्न विरोधी पक्ष नेत्याचे पद भूषवणारी व्यक्ती पण आज राजीनामा देऊन घरी जावं लागलं. कारण आहे अनाधिकारी माणसं जवळ सांभाळलेली होती. हे त्याचं पतन त्याला जन्मभर लक्षात राहील. लक्षात ठेवा. याचं कारण काय तर संत विचारांची योग्य विचारांची माणसं, त्यांच्यामध्ये तुमचं उठणं बसणं जरी असेल ना तरी समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का, तुम्हाला जर वाटत असेल ना गावानं आम्हाला चांगलं म्हणावं, चांगलं टाळकरी, तर फक्त कीर्तनात पुढे बसून ऐकत जा. या जागेवरची बैठक तुमचं नाव लौकिक वाढवते. लक्षात ठेवा. अंधारातही ऐकू येते म्हणा ते, पण तिकडे बसून ऐकण्यापेक्षा एका उत्तम कार्यामध्ये आपली उपस्थिती तुमची उंची वाढवत असते आणि चांगल्या कार्यामध्ये तुमची अनुपस्थिती तुमचं पतन दाखवत असते. म्हणून विचाराची श्रीमंती तुमच्याकडे असेल तर येणाऱ्या संकटाला मात करण्याची ताकद तुमच्या अंगात येते. ते पवित्र भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखामध्ये असेलच ना तर या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त संकट हे फक्त प्रल्हादाच्या वाट्याला आली, पण तेवढ्याही संकटांवरती मात फक्त नामस्मरणाच्या बळावरती केली. म्हणून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपराभंग असतो. विठ्ठल विठ्ठल एका बुद्धिमान माणसाने मला प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुमच्या अभंगाचं असं एक प्रमाण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद कस काय जन्माला आले? जो कधी नारायणाचं नावच घेत नाही आणि घेऊ देत नाही त्याच्या पोटी नारायण नारायण मंत्राचा जप करणारा मुलगा का जन्माला आला? आणि त्याचं कारण तुमच्यापैकी कोणी भागवताचा अभ्यास करतो का महाराज? तुम्ही बाकी काय बोट करण्यापेक्षा करतं कुणी वाचन करतं भागवताचं? नका करत जाऊ, लय वाईट गोष्ट आहे ती. त्या भागवतामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. आपल्या पोटी जी संतती जन्माला येते ना त्याचं बीज उत्पन्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी तुमचं जे कर्म घडलेलं असतं मुलं तशी जन्माला येतात. याच्या पुढे जाऊन शरद देवांना विचारायचं म्हणजे काका लोकांनी सांगितलेलं बरं असतं. आलेत ना देव? हा आहे. विठ्ठल विठ्ठल चला ओघानं आलंय तेवढा मुद्दा आपल्या समोर ठेवतो. काही बुद्धिमान माणसं म्हणतील अरे आई वडिलांनी जे काम केलं ते त्याच्या मुलामध्ये छाप दिसते, त्यांच्या त्या मुलांमध्ये तेच छाप उमटलेले असते. मग नारायण नामाचा जप का करताय? हिरण्यकश्यपू एक वेळेस देवांवरती विजय मिळवण्याकरिता तपस साधनेला निघून गेला, पण त्याचं तप करणं हे इंद्राला आवडलं नाही आणि पहिल्याच दिवशी त्याच्या तपाला विघ्न केलं. हा ब्रह्मदेवाचा जप एका जंगलामध्ये निर्जन स्थळी जाऊन करतोय. त्याच जंगलात ज्या झाडावरती तो झाडाच्या सावलीला बसलेला आहे त्याच झाडावरती इंद्राने एका पोपटाचं रूप घेतलं आणि त्या पोपटाच्या रूपात हा खाली ब्रह्मदेवाचा जप करायचा आणि ते वर बोलणारं पोपट नारायण नारायण असं लांबट स्वर लावायचं. त्याच्या तपामध्ये ते विघ्न निर्माण झालं आणि हिरण्यकश्यपू रागारागाने घरी निघून आला. तो ज्या वेळेस घरी आला ना चोपदार ती लहान मुलं थोडं दमका, त्यांना म्हणावं 20 मिनिटानंतर कीर्तन संपणार आहे, पहिली पंगत तुमचीच. विठ्ठल विठ्ठल हा आपली मुलं बिघडू नये त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आबांचं म्हणणं आहे. मातांना आमच्या सूचना आहे आपली मुलं आणून मोकार सोडून द्यायची नाहीत.
त्याला शिकवायचं, बाबा रे हे कीर्तन आहे, इथं शांत बसलं पाहिजे. कारण या कालखंडामध्ये त्याच्या कानावरती जे शब्द पडणार आहेत, नंतर कुठलाच असा डस्टर नाही जो पुसून टाकेन. अभिमन्यूचं उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्या, ज्यांच्या चरित्रातला एक मुद्दा दाखवलाय तो चित्रपट छावा संपूर्ण भारतभर आणि जवळजवळ 18 भाषांमध्ये गाजतोय. भारताच्या बाह्य भागामध्ये सुद्धा अमाप श्रीमंती गोळा करायला सुरुवात केली. धर्मवीर राजे संभाजी महाराज यांचं बालपण आठवा. आई वडिलांनी फक्त सांगितलं होतं, बघ संभा, हे असे शत्रू आपल्या स्त्रियांना वाटवतायत, आपल्यावरती अन्याय होत आहेत, यांचा नाश करण्यासाठी तुझं मनगट बलवान झालं पाहिजे. बस मरेपर्यंत तो कधी पाठीमागे हटलाच नाही. आपण आणायची सोडून द्यायची. अख्ख्या गावाचं का वाटलं होत नाही, त्या कीर्तनकाराची लिंक का तुटत नाही. तो त्या व्यासपीठावर मिळाला तरी चालेल, पण आपली पोरं खेळली पाहिजे. आता याच्यापेक्षा आबा अजून काय बोलू. विठ्ठल विठ्ठल. हा, आता उद्या त्यांना मोकळं सोड नका, त्यांची चूक नाही, त्यांना माहित नाही ते काय करतायत. पण एक मुद्दा सांगतो, चला ओघाना आलाय म्हणून. आता मुद्द्यात मुद्दा आला बरं का, पहिलाही सोडायचा नाही, हाही सोडायचा नाही. काही आमच्या आदरणीय माता म्हणतील ते लहान लेकर म्हणजे देवाची रूप असतात, त्यांच्याकडून चुकलं तरी चालतं, बिलकुल चालत नाही. जर तुम्ही रामायण बारकाईनं वाचलं असेल तर तुमच्या लक्षामध्ये येतं की कैकेयीचं 5 वर्षांचं वय आपल्या वडिलांच्या राजवाड्यामध्ये खेळतीये. त्या वडिलांच्या भेटीसाठी ऋषीमुनी आले होते. एका ऋषीनं समाधी लावली होती. ही खेळणारी मुलगी पाहिलं की कुणीतरी या जठावर शांत बसलंय. तिच्या मनामध्ये बालभाव निर्माण झाला आणि स्वयंपाकाची खूप मोठी कढई अशी पालती घालून ठेवलेली होती. ती पळत पळत गेली, त्या कढईला हात पुसला आणि काळ झालं की निहून त्याच्या तोंडाला चोळला. थोड्या वेळानंतर तो साधू समाधीचं उद्धान करतो आणि पाण्यामध्ये पाहतो, कारण त्या काळात आरशे नव्हते, पाण्यात पाण्याची पद्धत होती. कुणीतरी हात पुसलाय. त्याला पाण्यामध्ये पाहिल्यानंतर जाणवलं की आपला कलर बदललाय, आपल्या तोंडाला कुणीतरी काळं लावलंय. सहज त्याच्या मुखातून शाप बाहेर पडला, ज्यानं माझ्या तोंडाला काळं लावलंय ना, त्याच्या तोंडाला असं काळं लागेल कुठलंच पाणी पुसणार नाही. म्हणून कैकेयीच्या तोंडाला राम वनवासात पाठवण्याचं असं काळं लागलं की आजही माणसं मुलीचं नाव ठेवायला तयार नाहीत. आणि हे 5व्या वर्षी घडलं होतं बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल आमची अजून लेकरं लहान आहेत, चुका केल्या तर काय होतंय, खूप मोठे परिणाम होतात. म्हणून उद्यापासून सावध. विठ्ठल विठ्ठल. हिरण्यकश्यपू रागारागानं घरी आलेला आहे. राजवाड्यामध्ये आला आणि त्याच्या पत्नीनं म्हणजे कयाधून पाहिलं की अरे माझे पती तर तपसाधनेला गेले होते, सकाळी सांगितलं होतं माझी वाट बघू नका, ज्या वेळेस मला भगवान प्रसन्न होतील ब्रह्मदेव त्याच वेळेस परतील. एका दिवसात कस काय माघारी आले. शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्याबरोबर हिनं आदरातिथ्य करायला सुरुवात केली. अगोदर हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं, स्वच्छ पाणी असणार पिण्यासाठी दिलं, आणि पिण्यासाठी पाणी दिल्यानंतर प्रश्न विचारला, स्वामी साधनेला गेला होतात, मध्येच माघारी कस काय? आपली कयादू कधीच विचारणार नाहीत, कीर्तनातून मध्येच माघारी कस काय? ती म्हणजे आलं बरं झालं, तिकडं नाही गेलं पाहिजे. हिने विचारलं साधनेसाठी गेला होतात, का परत आलात? त्यानं सांगितलं अरे काय सांगू तुला, तिथं गेलो होतो पण मनामध्ये विक्षेप निर्माण झाला. हिने विचारलं का निर्माण झाला? भागवतामध्ये कथा आहे बरं का, वाचून पहा कधी भागवत महाराज. कयादू विचारते का? त्यानं सांगितलं अरे काय सांगू तुला, ज्या ठिकाणी अरण्यामध्ये तपसाधनेला गेलो होतो ना, ज्या झाडाखाली बसलो त्या झाडावरती एक पोपट येऊन बसलो आणि ते नारायण नारायण म्हणायचं. ती पत्नी मात्र आपल्या पतीचं हित करण्यामध्ये पटाईत होती. तिच्या मनात समजलं अरे कधी नाही याच्या मुखात देवाचं नाव आलंय, आज 108 वेळेस याच्या मुखातून नारायण नारायण वधून घेईन. आणि कयादून डाव टाकला. कोणता डाव? आता नीट आहे का आदरणीय माता? लाडीक भावनेनं बोलायला सुरुवात केली. टाळी वाजवली. राजवाड्यातील सर्व सेवकांना एकच वाक्य बोलल्या, एकांत. पूर्वीच्या काळात नियम होता, एकांत म्हटल्याबरोबर सगळ्यांनी निघून जायचं. आणि मग दोघच राजवाड्यात थांबले आणि कयादून बोलायला सुरुवात केली. काय महाराज तुम्ही बोलताय, असं कुठं होत असते वय? पक्षी कुठं नारायण नारायण म्हणतो का? तो म्हटलं अगं खरं सांगतोय तुला, नारायणच म्हणत होता.
मला काय वेड समजलंय वे. मग ती नाक मुरडायची, त्याला आपल्या सौंदर्याची भुरळ पाडली आणि त्याला प्रत्येक वेळेस नकारार्थी बोलायची, नाही नाही असं नाही होऊ शकत, चला मी तुम्हाला जेवण देते. जेवायला वाढवलं. पात्र समोर दिल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा विचारायची, वय वो खरंच असं घडलं होतं काय? बुद्धी बघा तुम्ही. सहज संवादामध्ये आपल्या पतीच्या मुखातून 108 वेळेस नारायण म्हणून घ्यायचंय. त्याला पुन्हा पुन्हा विचारायची, होय व खरंच असं घडलं होतं काय? तो म्हणायचा, वेडीस काय तू, मी स्वतः ऐकलं, मी स्वतः पाहिलेलं आहे. खरंच तो पक्षी नारायण म्हणायचा. काय म्हणायचा? अहो नारायण नारायण म्हणायचा. असं कुठं घडेल का? असं पुन्हा 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 त्याच्याकडून जेवण करेपर्यंत, नीट लक्षात ठेवा, जेवण करेपर्यंत 108 वेळेस नारायण म्हणून घेतलं. आणि वैशिष्ट्य आहे, भोजनाच्या पात्रावरती बसल्यानंतर ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होईल, ते अन्न आतमध्ये गेल्यानंतर तब्बल 7 तास आपल्या शरीरावर इतका चांगला परिणाम करतं की ते नामस्मरण, पवित्र ते अन्न आणि हरिचिंतनी भोजन, ते अन्न इतकं पवित्र निर्माण झालं की त्याला सतत सतत ते नामस्मरणाचा रस, ब्रह्मरस घेई काढा, मग अशी तुम्ही ते प्रमाण दिलं होतं, त्याच अन्नाचा रस ब्रह्मरस तयार झाला. आणि नीट आहे का आदरणीय माता आणि बांधवांनो, त्याच रात्री संध्याकाळी जेवणानंतर त्याच रात्री कयादू माता आणि हिरण्यकश्यपू या दोघांचं मिलन झालं आणि त्यामध्ये गर्भ राहिला. त्यापासून भक्त प्रल्हाद जन्माला आले. ज्या दिवशी पती पत्नीच्या मुखामध्ये देवाचं नाव आणि ते पवित्र अन्न सेवन केलेलं असतं, त्या दिवशी जर ते एकत्र आले तर त्यापासून होणारी संतती कीर्तनाला येते. बाकीचे निवांत घरी असतात. 9:15 हजर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे माझ्या पदर सांगत नाही, भागवत ग्रंथ कधीतरी वाचून पहा. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, रे जो देवाचं नाव घेत नाही त्याच्या पोटी अशी संतती काय जन्माला आली, त्याचं कारण आहे, त्या दिवशी तो दिवसभर नारायण नारायण ऐकत होता, नारायण नारायण म्हणत होता. ज्या दिवशी तुमच्या मुखामध्ये ते पवित्र नामस्मरण येतं ना, त्या दिवशी तयाचे चिंतने निर्सेल संकट. अरे पती पत्नीच्या दोघांच्या मुखामध्ये नामस्मरण होतं, नारायण नारायण होतं, म्हणून जन्मल्याबरोबर भक्त प्रल्हाद नारायणच म्हणत होते. आणि त्यासमोर कितीही संकट गेली पण संकट संपली नाहीत. म्हणून माणूस म्हणून जन्माला आलोय तर काय करायचं? अभंगाचं 3रं चरण. जलमनिया कुळी वाचस परा राम, 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 जलमनिया कुळी वाचस परा राम. तयाच्या चिंतने निर्जल तयाच्या चिंतने निर्जल तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट.
दर्याच्या चिंतने निर्जल संकट दर्याच्या चिंतने निर्जल संकट जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम हाती तरी हाती नेम अहर्नेसे तरी हाती नेम अहर्नेसे तरी हाती नेम अहर्नेसे जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम तरी हाती नेम अहर्नेसे तरी हाती नेम म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आलोय ना, मग आपलं कर्तव्य काय? जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम आणि धरी हाची नियम अहर्निशी. आपल्याला उत्तम जीवन जगायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल तर इतरांना कधी कमी समजायचं नाही, कुणीच कुणाला कमी समजायचं नाही. सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवान आहे. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वांना योग्य समान दर्जा द्या. कधी कधी समोरच्याला कमी लेखत असताना आपण कुठल्या खड्ड्यात पडतो कळत पण नाही. समोरच्याला कधी कमी लेखायचं नाही, कारण प्रत्येक जण हे स्वतःच प्रारब्ध घेऊन आलेलं आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, कुणाचाही एकाही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपलं फक्त पूजन मंदिरामध्ये चाललंय, माणसाचं मत्सर चालूच आहे. संत महात्मे सांगतात कोणाही जीवाचा कुणाचाच मत्सर करायचा नाही, कुणाचा त्याग करायचा नाही, उलट सगळ्यांचं हित होईल म्हणून चांगली कामं करत राहायची, उत्तम कार्य करत राहायचं. अखंड हरिनाम सप्ताहासारखी पवित्र कामं आपल्या हातून होतात ना, आपण समजायचं आपण अनेक जन्मामध्ये पुण्य केलं असेल, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, आमच्या हातून चांगलं काम होत आहे. दुर्दैवाने आपल्या हातून एखाद दुसरं वाईट काम झालं तर समजून जायचंय आपण नक्कीच काहीतरी पाप केलं होतं म्हणून या कामात सहभागी आहोत. ज्या कामाची गणना योग्य म्हणून केली जाते त्या कामात आपलं सहकार्य असावं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. चांगलं काम असेल सहकार्य करावं, भीती दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग घातलिया भय नरका जाणे. उत्तम कार्य आहे, समाजाच्या हिताचं आहे, इतरांच्या भल्याचं आहे, इतरांच्या कल्याणाचं आहे. जे कोणी करत असतील ना आपण त्यांचा पाठिंबा दिला पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. जन्मुनिया कुळी तर माणूस म्हणून जन्माला आलोय. जे बाकीचे प्राणी आहेत जे आता गोठ्यात बांधलेले आहे त्यांना बंधन आहेत, त्यांना बांधलं गेलेलं आहे, आपल्याला बंधन नाही. आपण माणसं आहोत. माणूस म्हणून जगायचं असेल ना तर सत्कर्माच्या ठिकाणी आपली हजेरी गरजेची आहे. म्हणजे आजही तुम्ही खूप लोक आलाय अगदी भिंतीपर्यंत. आमच्या आदरणीय माता भरपूर आहे तिकडे, पुरुष मंडळी टायली खाली बसलेत पण पुढे बसनात. बघा ना तुम्ही आता तिकडे टेलर खाली बसलेले आहेत, इतके लांब बसलेत. उद्यापासून इथं अगदी जवळ, अगदी आपण कर्जतच्या सप्ताह जो आहे संत सद्गुरू गोदडनाथजी महाराजांचा बाजार तळातील सप्ताह, त्या ठिकाणी तुम्ही अनेक जण जात असाल, कीर्तन श्रवण करत असाल, पाहिलेलं असेल. ही जी पुढची जागा रिकामी राहते ना ही उद्यापासून अजिबात रिकामी ठेवायची नाही. बाकीच्या ठिकाणी पाठीमागं बसलो तर आपलं पतन होत नाही, पण कीर्तनामध्ये कधीच पाठीमागं थांबायचं नाही. चांगल्या कामात पुढे राहायचं, वाईट कामात दिसायचं सुद्धा नाही. नाही तर तुम्ही म्हणता मागं राहायचं मग सहआरोपी करून टाकतील ना. मला काय म्हणायचंय तुम्हाला कळतंय, तुम्ही इंटरनेटशी टच आहात. काही गोष्टी व्यासपीठावरून बोलताना मर्यादा असते, ते बोलायचे नसतात. म्हणून म्हटलं ना योग्य कामाच्या ठिकाणी अवश्य हजेरी लावायची. आणि चुकीचं काम होत असेल तर सह आरोपी सुद्धा नको, जायचंच नाही तिकडं. जन्मोनिया खोळी वाचे स्मराराम. अरे माणूस म्हणून जन्माला आलोय ना, मी चांगलं काम करणार. आणि ज्या दिवशी हा निर्णय कराल, निश्चय कराल ना, त्या दिवशी समजून जायचं आपण आता चांगली वाट पकडलेली आहे. आणि त्या पवित्र रस्त्यावरती चालत असताना येणाऱ्या समस्त अडचणींना नाश करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि आपलं तर भाग्य एवढं मोठं आहे, अतिशय जागृत असणारी देवता आहे. आणि सर्वांना धन्यवाद देईल. एकाच देवतेचे 3-3 वेळेस या ठिकाणी 2 सप्ताह, सिद्धेश्वरापास 1 सप्ताह,
तीन मोठमोठे यज्ञ या ठिकाणी होत आहेत. तीन यज्ञ, भले त्याचे संयोजक वेगवेगळे असतील, पण तीन यज्ञ. अशी काही माणसं आहेत 3 गावं एकत्र मिळून सुद्धा सप्ताह करत नाहीत. मी चेष्टा करत नाही तुमची, मुद्दाम म्हणत नाही काका. अशी काही गावं आहेत 3 गावं एकत्र येऊन सुद्धा सप्ताह करायला तयार नाहीत. एकच गाव आहे, तसं गाव मोठं आहे म्हणा, ते कळेल तुम्हाला काल्या दिवशी. खूप संख्या जास्त आहे, पण एकाच गावामध्ये 3 भव्य दिव्य चांगल्या प्रतीचे. अगदी हा सप्ताह पूर्वी समोर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या समोर असायचं, म्हणून आजही या सर्वांच्या मुखामध्ये या सप्त्याची गणना आहे ना विठ्ठल रुक्मिणीचं म्हणतात. कोरेश्वराचं एक सप्ताह, विठ्ठल रुक्मिणीचं एक आणि सिद्धेश्वरांचं एक, बरोबर. म्हणजे आजही या सप्त्याची तुलना. आणि आज वैशिष्ट्य आपलं असं आहे, मी कदाचित पाठीमागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की या पवित्र जागेची शोभा वाढवण्याचं कार्य आपल्या हातून झालं. इतकी मोठी या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणामध्ये वास्तू. पलीकडचं आपलं कोणतं देवस्थान ते कोपऱ्यातलं, हा ते शंकर पार्वती मातेचं एकत्रित दर्शन. आणि इथं जर पाहिलं ना 4 देवतेंचं एकत्रित दर्शन, 2 देवतेंचं एकत्रित दर्शन. आणि म्हणून या पवित्र जागेचं वैभव वाढवण्याची संधी तुम्हाला मिळाली. इथून पाठीमागे कदाचित या कोरेगावमध्ये कित्येक पिढ्या आपल्या आल्या आणि निघूनही गेल्या असतील, पण कदाचित तुमच्या भाग्यामध्ये होतं म्हणून या मंदिराचा कळश तुमच्या हातात निर्माण झाला. तुमच्या घामातून, तुमच्या कामातून, तुमच्या काष्टातून 2 रुपये इथं गेलेत. लक्षात ठेवा, ते 2 रुपये एक दिवस तुमचं संकट संपवणार म्हणजे संपवणार. म्हणून चांगल्या कामाला वर्गणी उद्यापासून दिलीच पाहिजे. तो सुद्धा निरोप देतोय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, उत्तम काम चालू असेल. यामध्ये मला विशेष एक आनंदाची गोष्ट, काका यावर्षी मी पत्रिका ज्यावेळेस मला मिळाली, म्हणजे ज्यावेळेस म्हणण्यापेक्षा आज दुपारी 12:30च्या आसपास मिळाली. हा जरा अगोदर मिळायला पाहिजे होती, पण आज 12:30ला मिळाली. त्यावेळेस मी पाहिलं तर काल्याचा प्रसाद एका 10वीच्या बॅचनं घेतलेला आहे. मला वाटतं सर्वांसाठी एक वेळेस आपण सर्वजण टाळ्या वाजू, धन्यवाद देऊ. काही बॅच मिळून या पवित्र कार्यातील अन्नदान, सर्वात मोठं अन्नदान जे काल्याचं असतं ते एका बॅचने. किती सालची बॅच होती? हा 2010 आणि 11 सालची जी बॅच होती इथली. सर्वांना धन्यवाद द्यायला पाहिजे. निश्चित काल्या दिवशी काका त्यांचे सर्वांचे उभा राहून एक फोटो घ्या मस्तपैकी, समजू द्या सगळ्यांना. कधी कधी आपण पाहतो की एखाद्या वर्गामध्ये एकत्र असणारे सर्व भविष्य कालखंडामध्ये कुठं कुठं आपल्या कामामध्ये व्यस्त होतात, दिसत सुद्धा नाहीत. पण या गावच्या त्या सर्व बॅचनं मला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण एक चांगला पर्याय समाजासमोर ठेवलाय. अरे आम्ही 10वीचे सगळेजण एकत्र आलो आणि आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याचीच पंगत घेतली. कदाचित एखादी पुढची बॅच म्हणीन आम्ही पण काही कमी नाही, हम भी कुछ कम नाही, असे ते म्हणू शकतात. आणि म्हणून हा एक चांगला पॉइंट आहे, एक चांगला निर्णय आहे. आणि म्हणून त्यांना या व्यासपीठावरती त्यांचं गुणगान करणं माझं कर्तव्य आहे. विठ्ठल आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम, धरी हाची नियम हरनिशी. रात्रांनी दिवस हाच आम्ही निर्णय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. अरे आम्ही माणूस आहेत, माणूस म्हणून आमची काही कर्तव्य आहेत. गावची शोभा वाढवणं, गावचा विकास करणं, गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं, या पवित्र कार्यामध्ये आपला हातभार असावा. स्वतःची घरं दारं पत्नी आणि मुलं यांना तर सर्वच जण सांभाळतायत, त्यांचा विकास तर प्रत्येक जण करतोय. पण आम्ही माणूस आहोत, आमचं समाजासाठी काहीतरी देणं लागतंय. आम्ही इतरांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे. हा चांगला विचार तुम्ही पुढच्या पिढीला देताय. गावातली मला वाटतं जवळजवळ सर्व मंदिरं, आता कोणतं राहिलं का एखादं राहिलं असलं तर येणाऱ्या 7 दिवसात त्याच्यावर विचार विनिमय कारण होऊनच जाऊ द्या एकदा. काय एखादंच ठेवायचं. सर्व मंदिराचा जीर्णोद्धार आपण सर्वांनी केला. अगदी इथं सुशोभीकरण झालेलं आहे. मला वाटतं समोरचं मंदिर झालं, राहिलंय काय पलीकडचं ना. हा सगळ्या गोष्टी डबल मिळाल्या पहा. सगळ्या गोष्टी 2-2 मिळाल्या. इकडे एक मारुती आहेत, इकडे एक मारुती आहेत. ते मंदिर राहिलंय, काकांनी सूचना केली. आणि आतापर्यंत बऱ्याच मंदिराचा जीर्णोद्धार त्या निमित्तानं सिद्धेश्वरांचा असेल, इथला असेल, एक भव्य दिव्य सुंदर वास्तू. माझ्याबरोबर महादेव महाराज जरी आलेले आहेत, त्यांनी आल्याबरोबर मंदिराला आतमध्ये दर्शनाला येत होते. मी आतमध्ये दर्शनाला गेलो, ते बाहेरच हात फिरत होते मंदिराच्या त्या कोरीव कामावरती पाहत होते. अरे हा दगड कुठून आणला? मी म्हणलं कुठून आणला ते आपण कीर्तन संपल्यानंतरच विचारू ना, कितीला भेटला. म्हणजे ती अतिशय सुंदर अशी वास्तू तयार करत असताना एक आदर्श आपण पुढच्या पिढी समोर ठेवतोय
की आपण आपल्या घराबरोबर देवाचं सुद्धा मंदिर त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे, ही पवित्र कार्य केली पाहिजे. कारण इथं पूर्वजांना पाहूनच मी मागाशी म्हटलो ना 6व्या अध्यायामध्ये की तो वडील जे करते तया नाम धर्म ठेवती. कोरेगाव मध्ये जन्माला येणारा पुढचा बालक विचार करीना रे आमच्या पूर्वजांनी एवढी सुंदर वास्तू उभारलेली आहे, आता फक्त एकच काम राहिलंय, ही साईडची जी भिंत आहे हिचे जर चारीच्या चारही बुरुज आपल्याला बांधता आलेच आबा, तर हे मंदिर म्हणजे आपल्या पंचक्रोशीमध्ये म्हणण्यापेक्षा तालुक्यामध्ये एवढं भव्य आणि दिव्य, तालुक्यामध्ये म्हणतोय मी बऱ्याच तालुक्यांमध्ये फिरतोय, पण एका राजवाड्यासारखं कदम महाराज भक्कम बांधकाम असणार. या भिंतीची रुंदी जर पाहिली ना, रुंदी तर काहींच्या घराची नाही एवढी आहे, बरोबर. म्हणजे एवढ्या मोठी वास्तू उभा करणं हे पूर्वजांना शक्य झालं आणि त्याचा जीर्णोद्धार करणं आम्हाला का शक्य होत नाही. त्या काळात कदाचित त्यांच्याकडे धनरूपानं काही पैसे कमी असतील. आज तर आम्ही प्रगत आहोत. कुठल्या क्षेत्रामध्ये काय कमी केलंय तुम्हाला? चला प्रश्न विचारतो तिकडे टायली पैसे बसणाऱ्यांना, काय कमी केलं देवानं? अरे आमच्याकडे प्यायला नाही सध्याला, तुमच्याकडे लोंडा चाललाय. बघा ना, चालला नसेल तर बघा ना खाली उतरून, तिथं पुलाच्या खाली जातील ना तिकडे लिंडी पतवात. काय कमी केलं त्यानं? ज्या काही गावात जाऊन बघा, इकडं थोडस तुम्ही अगदी जामखेडच्या पुढे जाऊन बघा वरती, काका कधी गेलात ना, एकदा घाट पास केला ना, तुम्हाला जोपर्यंत गंगा आढळत नाही, म्हणजे गंगा नदी आढळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते थांबू सुद्धा वाटणार नाही. अशी काही परिस्थिती आहे त्या भूमीची. त्या भगवंतानं देत असताना तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे, मग त्याच्या कामासाठी आपण कमतरता करायची का? त्यानं जर आम्हाला काहीच कमी केलं नसेल तर आम्ही त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये तितक्याच जोमानं तितक्याच नेटानं पुढं बसलेलं पाहिजे. आम्ही मागं राहायचं नाही. आम्हाला त्यानं मागं ठेवलंच नाही तर आम्ही का मागं राहायचं? म्हणून त्याच्या कार्याच्या निमित्ताने येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थिती दाखवावी. 15 मिनिट शिल्लक आहेत, बरोबर टायमिंगला, म्हणजे टायमिंगला कीर्तन संपणार आहे. जर आम्ही माणूस असेल तर भजन करणं आमची जबाबदारी आहे, माणूस असेल तर त्याची रात्रंदिवस स्मरण करणं आमची जबाबदारी आहे. कारण त्याचं कारण अभंगाचं 4थं चरण. तुक मन कोटी कुळीती पुनीत, तुक मन कोटी कुळीती पुनीत, तुक मन कोटी कुळीती पुनीत, तुक मने कोटी कुळीती पुनीत, तुक मने कोटी कुळीती पुनीत, कुळीती पुनीत, तुक मने कोटी कुळीती पुनीत, कुळीती पुनीत, तुक मने कोटी 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 कुळीती पुनीत. बाबे गीत विठोबा, बाबे गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्शल संकट
तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट भावे गावे गीता विठोबाचे भावे गावे गीता विठोबाचे दयाच्या तराल दुर्घट सिंधु दुर्घट भव सिंधु तराल दुर्घट भव सिंधु दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट कराला दुर्गा करा
चौथ्या चरणामध्ये काय असतं, तरी खायची सवय लागली ना मग वरण नको वाट. मला काय म्हणायचंय ते ज्यांना म्हणलंय त्यांना समजलंय, आणि कीर्तन काय सगळ्यांना समजलं नाही पाहिजे. इतक्या खर्जी स्वरात घेतलं, माणसं म्हणली असते ना ते संपायचंय कधी. जाऊ द्या, मुद्दा बाजूला ठेवा. तुका म्हणे कोटी कुळ येते पुनीत. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, जर तुमचं जीवन उत्तम असेल, तुमच्या हातून उत्तम काम होत असेल, चांगलं काम होत असेल, त्या नामस्मरणामध्ये तुमच्या पिढ्यानपिढ्या जर रत होत असतील, वडिलांना केलेले मुलगा करतोय, नातू करतोय, त्याच्या पुढच्या पिढ्याही त्याच कामामध्ये जर असतील ना, तर तुम्ही समजून जायचं आपण ज्या कुळा जन्माला आलोय ना त्याला आपण पवित्र करत चाललोय. याची उलटी बाजू पण सांगतो. आपले पूर्वज जर चांगल्या कर्मामध्ये असतील आणि पुढची पिढी त्यापासून वंचित असेल, तर आपणच समजून जायचं आपण त्या कुळाला बट्टा लावतोय. त्या उत्तम कार्यामध्ये तुका म्हणे कोटी कुळ येती पुनीत. भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं केलेलं भजन तुमच्या कोट्यवधी पिढ्याचं कल्याण करतं, त्यांना उत्तम विचार देतं. कदाचित त्या भजनानं येणाऱ्या संकटांना मात करण्याची ताकद मिळते. संकट येत नाही असं म्हणत नाही मी. प्रत्येक भक्तावरती जीवनामध्ये संकट आलीच, पण त्या संकटावरती मात करण्यासाठी जी सहनशक्ती लागते ना, ती सुद्धा भगवंताच्या नामस्मरणानं मिळते. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये संकट तर येणारच आहेत. कदाचित आपण असं मानूनच जायचं ते आपल्या पाचवीला पुजलेली आहेत, पण त्याच्यासाठी लढण्यासाठी हे कोरेश्वर महाराजा आम्हाला शक्ती दे, आणि त्या बदल्यामध्ये आम्ही रात्रंदिवस तुझं नामस्मरण करू. एकदा का त्या परमपवित्र भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात आलं ना, मग जगाला खाणारा काळ सुद्धा तुमचा दास गुलाम बनू शकतो. इतकी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. ते नामस्मरण एक दोन पिढ्यासाठी नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. एक कुळ नाही, कोटी कुळे. नामस्मरणाच्या बळावर कोट्यवधी पिढ्यांचं कल्याण करण्याची क्षमता त्या नामस्मरणामध्ये आहे. ते पवित्र नामस्मरण आपल्या सर्वांनी स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करतो. एक वेळेस पांडुरंगाचं भजन. विठोबा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा कुंडली